विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला इनडेफिनाइट इंटिग्रेशन वरचे आणखी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. या अगोदर सुद्धा आपण काही सिंपल फॉर्म्युले वापरून इनडेफिनाइट इंटिग्रेशन यावरील प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आज सुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीन सुद्धा मी इथं शेअर केलेला आहे. मी काही प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्या प्रॉब्लेमचं जे काही सोल्युशन आहे ते आपल्याला इथं आता थोडं म्हणजे त्याचं अंडरस्टँडिंग करायचं आहे मित्र, हे लक्षात घ्या. तर फार काही आपण आता वेळ न घालवता की जे सिंपल इनडेफिनाइट इंटिग्रेशन वरचे प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहे. कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हणा किंवा JEE CET याच्यामध्ये काही सिंपल सिंपल प्रॉब्लेम्स असतात आणि ते जर आपल्याला सॉल्व्ह करता आले तर आपल्याला आपल्या पेपर मधलं चांगलं स्कोरिंग मिळते आहे, एवढं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून असे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, त्याचं जे काही सोल्युशन्स आहे ते फार लवकर आपल्याला मिळते, त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही, त्याकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागणार. तर बघा, हे 5th नंबरचं प्रॉब्लेम आहे. बोर्डाचं जे बुक्स आहे त्याच्या एक्झरसाइज मधलं जे बॅक एक्झरसाइज आहेत त्याच्यामधले मी हे प्रॉब्लेम घेतलेले आहेत. क्लास 12 साठी जे स्टेट बोर्डाचं बुक्स असते ना त्याच्यामधले हे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. तर इथं जे 5th नंबरचं प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 3x³ - 2x + 5 अपॉन x रूट x याला सॉल्व्ह करायचं. So let I is equals to integration 3x³ - 2x + 5 upon x root x into dx. बघा, अशा प्रकारचं जर फंक्शन असेल तर याला सॉल्व्ह करणं फार सिंपल आहे. काय करायचं, अगोदर या x रूट x ला सॉल्व्ह करायचं, त्याच्यानंतर या फंक्शनचं सेपरेशन करायचं आणि त्यानंतर इंडायसिस रूल वापरायचे, एकदम सिंपल फॉर्म मध्ये येईल. आणि त्यानंतर इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन जो आहे तुमच्याकडे x टू द पॉवर n इज इंटू dx इज इक्वल्स टू x टू द पॉवर n प्लस 1 प्लस c, या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला याचं डायरेक्टली आन्सर मिळतं. पण याचं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काही रूल्स असतात, ते रूल्स सुद्धा मॅथमॅटिक्स मध्ये इंडायसेसचे इथं माहीत असणं गरजेचं आहे मित्र, हे लक्षात घ्या. त्याच्याशिवाय हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. चला तर बघूया आपण. इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 3x³ - 2x² + 5, या न्यूमरेटर ऍज इट इज, आपण याच्या न्यूमरेटर मध्ये कुठलाच बदल केलेला नाही. अपॉन x ऍज इट इज, रूट एक्स ला बघा कसं लिहिले मी, रूट एक्स कॅन बी रिटन ऍज x टू द पॉवर हाफ. रूट एक्स ला लिहिलं आपण x टू द पॉवर हाफ, म्हणजे हा जो एवढाच मी इथं चेंज केलेला आहे बघा, या रूट एक्स ला मी x टू द पॉवर हाफ लिहिलेला आहे. बाकी याच्या फंक्शन्स मध्ये आपण कुठलाच बदल केलेला नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये काय करतोय आपण बघायला, एक्स टू द पॉवर हाफ एवढा चेंज केलेला आहे आणि याच्या पुढल्या स्टेप मध्ये सुद्धा आपण फक्त न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सिम्प्लिफाय करणार आहे. म्हणजे यालाच आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, बाकी जो न्यूमरेटर आहे तो ऍज इट इज ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाच बदल करायचा नाही. तर इथं न्यूमरेटर आहे इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 3x³ - 2x + 5, 3x³ - 2x + 5 ऍज इट इज. नेक्स्ट स्टेप मध्ये सुद्धा आपण न्यूमरेटर मध्ये कुठलाच बदल केलेला नाही. परंतु हा डिनॉमिनेटर मित्र आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. They solve this denominator by using the indices rule, and we know that the indices rule a to the power m into a to the power n is equals to a to the power m plus n. हा जो इंडायसिस रूल आहे तो इथं आपल्याला यूज करायचा आहे. मग x टू द पॉवर 1 प्लस हाफ येणार आहे आणि x टू द पॉवर 1 प्लस हाफ याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ते होते 2 + 1/2. So 2 + 1/2 means 3/2. So x to the power 3/2 हा एवढा चेंज आहे. मी एकदा पुनश्च ही स्टेप सांगतोय तुम्हाला. इथं फक्त मी x इंटू एक्स टू द पॉवर हाफ याचं मल्टिप्लिकेशन केलं नाही, लक्षात घ्या. आणि इथे मी इंडायसेस रूल वापरलेला आहे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी.
a to the power m into a to the power n is equals to a to the power m plus n. मग इथं बघायचं आहे x to the power नाही म्हणजे 1 आहे इंटू एक्स टू द पॉवर हाफ आहे तर एक्स टू द पॉवर 1 प्लस हाफ होईल आणि 1 प्लस हाफ याचं जर आपण ऍडिशन केलं तर एक्स टू द पॉवर 3/2 एवढाच फक्त इथं आपण बदल केलेला आहे. त्याच्या पुढल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला इथं इंडायसेस रूल वापरायचे. तो इंडायसेस रूल कुठला आहे 1/a इज इक्वल टू a टू द पॉवर -1 म्हणजे डिनॉमिनेटर मधली जे पॉवर फंक्शनची टर्म आहे ती जर आपण न्यूमरेटर मध्ये लिहिली तर त्याचा जो पॉवर आहे तो निगेटिव्ह होतो बघा. सो हिअर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 3 ॲज इट इज एक्स क्यूब ॲज इट इज आणि हा एक्स टू द पॉवर -3/2 याने मल्टिप्लाय करावं लागेल कारण याच्या अपॉन मध्ये येते आणि 1/e इज इक्वल्स टू a टू द पॉवर -1. Similarly, here -2 as it is x into x to the power -3/2 plus this 5 as it is into x to the power -3/2 into dx. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे x to the power 3/2 तो न्यूमरेटर मध्ये नेला आहे तो झाला x to the power -3/2 आणि त्यांनी या न्यूमरेटर मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलेला आहे एवढं इथं केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही जी स्टेप आहे बघा ही स्टेप मिळालेली is equals to here 3 constant. So write 3 integration x to the power 3 into x to the power -3/2. Here again we use the indices rule a to the power m into a to the power n, a to the power m plus n. Therefore here x to the power 3 minus 3/2. Then here cross multiply. So 6 minus 3/2. 6 minus 3, 3/2. So write here 3/2 into dx. Then here this -2 as it is integration x into x to the power -3/2. So again here x 1 minus 3/2. So 2 minus 3/2. 2 minus 3/2. So -1/2. So right here -1/2 into dx. Plus 5 as it is x to the power -3/2 into dx. And then here we find the integration by using the simple formula. We know that the formula for power function integration x to the power n into dx is equals to x to the power n plus 1 upon n plus 1 plus c. तो फॉर्म्युला वगैरे आपल्याला इथं यूज करायचा आहे याच्यामध्ये. So after using this formula, so we get here 3, so 3 as it is x to the power 3/2 plus 1 upon 3/2 plus 1. Then here -2, this -2 here as it is, -2. Then we find here integrations of x to the power -1. So x to the power -1/2 plus 1 upon -1/2 plus 1. X to the power -1/2 plus 1 upon -1/2 plus 1. Remember that here formula integration x to the power n into dx, x to the power n plus 1 upon n plus 1 plus c. Then plus 5, so write here plus 5 as it is. X to the power -3/2 into dx. So x to the power -3/2 plus 1 upon -3/2 plus 1. X to the power -3/2 plus 1 upon -3/2 plus 1 plus integrating constant c is equals to this 3 as it is. X to the power 3/2 plus 1. Find here x to the power 3/2 plus 1. So again here cross multiply. 2 into 1, 2. 3 plus 2, 5/2. So x to the power 5/2 upon 3/2 plus 1. Again here 5/2. -2 as it is. X to the power -1/2 plus 1 find out करायचं आहे बघा. So -1/2 plus 1. -1, 2 into 1 plus 2 upon 2. So 1/2. So x to the power 1/2. Again here -1/2 plus 1, 1/2. Plus 5 as it is. Then we find this x to the power -3/2 plus 1. Again here cross multiply 2 into 1. Here plus 2. -3 plus 2 -1/2. So we write here x to the power -1/2 upon -3/2 plus 1 -1/2
plus integrating constant c. The next step here, first we solve this 3 upon 5 by 2 by taking reciprocal. So we get 3 into 2 by 5. So 3 into 2, 6 by 5. So right here 6 by 5. Like x to the power 5 by 2 can be written as x to the power 2 into x to the power half, and x to the power half means root x. Then 2 into these 2 minus 4. After taking reciprocal, 2 upon 1 by 2. So minus 4. X to the power half, that is root x. Then 5, this positive into negative, so right here, negative. 5 upon 1 by 2, so 10, right here, 10. X to the power minus half, x to the power half, and x to the power half can be written as root x plus c. तर हा एक्स टू द पॉवर मायनस हाफ आहे, याला डेनॉमिनेटर मध्ये न्यायचा आहे, तो एक्स टू द पॉवर हाफ होईल आणि एक्स टू द पॉवर हाफला आपण रूट एक्स. अशा प्रकारे ही जी आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन वरचे प्रॉब्लेम घेतलाय त्याचं सोल्युशन्स मित्रांनो आपल्याला इथं मिळालेलं आहे. सिंपल सिंपल प्रॉब्लेम्स असतात. याचा जर आपल्याला स्टडी झाला केला आपण व्यवस्थित, तर यापुढे कितीही त्याच्यामध्ये जर समजा मेथड यूज करायच्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये, तर त्या यूज करून आपण त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो. इतकं हे साधं आणि सोपं गणित. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, कारण याच्या पुढेही आपल्याला आणखी प्रॉब्लेम याच्यावर सॉल्व्ह करायचे आहेत. आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जरूर या चॅनलला मित्र सबस्क्राईब करा. म्हणजे या प्रकारचे व्हिडिओ आपण जे गणित विषयाचे बनवतो आहे ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होतील. तर पुढलं प्रॉब्लेम घेऊ आपण. बोर्ड बुक मध्ये जे काही एक्झरसाइज आहे त्याच्यामध्ये फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन टॅन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. बघा आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये 1 मार्काचा सुद्धा क्वेश्चन आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुद्धा तिथं तुम्हाला विचारू शकतात बोर्डाच्या पेपरमध्ये. आणि मित्र आपण बोर्डाकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे जे काही आपल्याला 75% स्कोरिंग बोर्डामध्ये पाहिजे ते आपल्याला बरेचदा मिळत नाही. मग अशा वेळेस मुलं सीईटी मध्ये पात्र असतात, जेडब्ल्यू मध्ये पात्र असतात आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये अपात्र असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेकडे सुद्धा जे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे आपण इथं लक्षात घ्या. असं माझं तुम्हाला एक म्हणजे आग्रहाचं सांगणं राहील. कारण हा अनुभव आहे की मुलं तिकडे जेडब्ल्यू मध्ये पात्र आहेत आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये अपात्र आहे, तर असं व्हायला नको. बघा इंटिग्रेशन, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन टॅन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन टॅन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता आपल्याला टॅन स्क्वेअर एक्स ला सिम्प्लिफाय करायचं आणि याला अशा पद्धतीनं सिम्प्लिफाय करायचं आहे की नंतरची जी स्टेप येईल त्यामध्ये याचं डायरेक्ट आपल्याला इंटिग्रेशन मिळालं पाहिजे. तर आपल्याला सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी माहिती आहे. सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी काय आहे? 1 plus tan square x is equals to sec square x. So from this we find tan square x. Tan square x is equals to sec square x minus 1. तर मग मी आता इथं tan square x ला रिप्लेस करून लिहितोय sec square x minus 1 into dx. Then we use here subtraction rule in indefinite integration. इनडेफिनाइट इंटिग्रेशन मधला सबट्रॅक्शन रूल जो आहे, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इंटू डी एक्स. हा सबट्रॅक्शन रूल आपण इथे यूज करूया. इज इक्वल्स टू हियर इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन 1 इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन 1 इंटू डी एक्स. इथं आपण सबट्रॅक्शन रूल यूज केला. And then we evaluate this integration. आता हे इंटिग्रेशन तुम्हाला डायरेक्टली इव्हॅल्युएट करतात, कारण इथं आपल्याला फार काही कुठलं सिंपल इंटिग्रेशनचा जर फॉर्म्युला माहित असेल, इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स, तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे सेक्स स्क्वेअर एक्स ला की सेक्स स्क्वेअर एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर मित्र सेक्स स्क्वेअर एक्स टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. इंटिग्रेशन्स अँड डेरिव्हेटिव्ह आर अँटी प्रोसेस. देअरफॉर हियर इंटिग्रेशन्स ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू टॅन एक्स. मी असा प्रश्न विचारला सेक्स स्क्वेअर एक्सला तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, ते त्याचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन असते. तर सेक्स स्क्वेअर एक्स हा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणून त्याचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन टॅन एक्स आहे. इथं आपण टॅन एक्स घेतलं. मायनस इंटिग्रेशन 1 into dx. 1 is the derivative of the function x. Therefore, here indefinite integrations of 1 into dx is equals to x.
So right here minus x plus c, and this is the required solutions of integrations of tan square x into dx. एवढं जर आपण याला सोल्व केलं तर आपल्याला दोन मार्क्स मिळतात. एक तर एक म्हणजे 2 मार्काचा असेल तर 2 मार्क्स मिळतील, किंवा 1 मार्क्सचा क्वेश्चन असेल बोर्डाच्या पेपरमध्ये तर मित्र तुम्हाला 1 मार्क्स याच्यावर मिळणार आहे. तर अशा प्रकारचे आपण काही असे सिंपल सिंपल इंटिग्रेशन्स असतात, त्याच्याकडे आपण बरेचसे विद्यार्थी दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का, आपली स्कोरिंग कमी होते आणि आपली स्कोरिंग कमी होता कामा नये हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणखी एक प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह करूया बघा. इंटिग्रेशन साइन टू एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डीएक्स याला सॉल्व्ह करायचे आपल्याला. इथं सुद्धा आपल्याला अगोदर याचा न्यूमरेटर सिम्प्लिफाय करावं लागेल, कारण हे फंक्शन बघितलं की तुमच्या डोक्यामध्ये फॉर्म्युले यायला पाहिजे. फॉर्म्युले डोक्यामध्ये आले की तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. साइन टू एक्स साठी आपण डबल अँगल फॉर्म्युला इथं वापरायचा, 2 sin x इंटू कॉस एक्स. बघा ओरली सॉल्व्ह होते. साइन टू एक्स चा डबल अँगल फॉर्म्युला काय, 2 sin x इंटू कॉस एक्स. कॉस एक्स गेट कॅन्सल, मग राहील 2 sin x, 2 कॉन्स्टंट. सो इंटिग्रेशन sin x इंटू dx, and sin x is the derivative of the function minus cos x. सो मायनस 2 cos x प्लस c याचा आन्सर आहे. बघा अशा पद्धतीनं आपल्याला जे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व्ह करावे लागतात. त्याच्यामध्ये असं की फार काही मोठे ट्रिक नसतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, कारण हे जे बाकी बाहेर असतात मोठमोठ्या काहीतरी क्लासेसच्या जाहिराती, आम्ही असं करतो आम्ही तसं करतो, काहीच नाही, तुम्हालाच करावं लागते. कोणी काहीच करू देत नाही. याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये एक थोडासा वे तुम्हाला सांगतात की कुठल्या मार्गाने तुम्ही जायचं, करावं तर तुम्हालाच लागतं जे काय, पण एक मार्ग तुम्हाला त्याच्यामधनं थोडाफार दाखवला जातो, बाकी काही नसतं याच्यामध्ये. चला मग पुन्हा याचं सोल्युशन मी अगोदर तुम्हाला ओरली सांगितलं कसं काढायचं ते. आता आपण प्रत्यक्ष इथं या आपल्या स्क्रीनवर त्याचं सोल्युशन तयार केलेलं आहे. लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन साइन टू एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डीएक्स. सो फर्स्ट हिअर वी यूज हिअर द फॉर्म्युला. आपल्याला अगोदर याचं न्यूमरेटरचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे मित्र. न्यूमरेटरचं सिम्प्लिफिकेशन काय आहे तर साइन टू एक्सचा फॉर्म्युला डबल अँगल फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. सो इज इक्वल्स टू इंटिग्रेशन हिअर साइन टू एक्स, we know that 2 sin x into cos x, this is the double angle formula, upon this cos x, here cos x as it is, into dx. Then here this cos x get cancelled. हा cos x आणि हा cos x हा कॅन्सल होतो इथे. मग कॅन्सल झाल्यानंतर इथं फक्त राहील 2 sin x. So to constant integration sin x into dx is equals to 2 as it is, and integration sin x into dx. So sin x is the derivative of the functions minus cos x, so right, minus cos x plus c, and this is the required answer of the problem. That problem is integration sin 2x upon cos x into dx. हे सुद्धा एक सिंपल प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशनचं. 2 किंवा 1 मार्कासाठी पेपरमध्ये बरेचदा विचारल्या जाते. तर आपण काही नाही, आपल्याला बेसिक नॉलेज थोडंसं असलं पाहिजे. 11th मध्ये जे काही हाफ अँगल फॉर्म्युला आहे, डबल अँगल फॉर्म्युला आहे, ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे, कंपाऊंडेड अँगल फॉर्म्युला आहे, हे सर्व तुम्ही कलेक्ट करून त्याचं थोडंसं सेंचुरी पेपरमध्ये आपल्या घरामध्ये जे भिंत आहे त्याच्यावर लावलं आणि वारंवार जर त्याला वाचलं की हे फॉर्म्युले काही तुम्ही विसरत नाही, ते तुमच्या डोक्यामध्ये बसतात. आणि एकदा का फॉर्म्युले डोक्यामध्ये बसले की आपल्याला याला सॉल्व्ह करायला मित्र फार काही वेळ लागत नाही, हे आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे काही सिंपल सिंपल 3-4 प्रॉब्लेम इंटिग्रेशनचे सॉल्व्ह केलेले आहेत. याही पुढे आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम याच्यावरचे सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून तुमचं इंटिग्रेशन नावाचं जे काही युनिट आहे ते तुम्ही परीक्षेपर्यंत विसरणार नाही. अशा प्रकारचे ट्रिक आपण याच्यामध्ये सांगतोय. तर असे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही अवश्य बघायला पाहिजे, आणि याचंच अनुकरण करून आणखी काही बोर्डाच्या जे काही स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे त्याच्या बॅक साईडला एक्झरसाइज मध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचे प्रयत्न करायला पाहिजे, कारण तुम्हाला मी मार्ग सांगितलेला आहे कशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे. तर मी आता इथं थांबतोय, नंतर आपली पुनश्च भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.